भूमिका बजावल्यानंतर बापूने मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न इथे चळवळीमध्ये अग्रणी राहून काम करले. तसेच बापूने जीवनभर शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेचं राज्य यावं याकरता अविरत जीवनभर संघर्ष केला. बापूने केलेला जीवनभराचा संघर्षच आता इथे आपल्याला बापूंच्या जीवन दर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बरोबर. हे गेले बापूंचं बालपण आहे. पूर्वी कुंडलचा आमच्या संस्थानामध्ये समावेश असायचा. त्या काळची बहुतेक जनता ही अशी शेतीवरतीच आपली गुजराण करत होती. ती त्या काळची सामाजिक अवस्था. कृषी अस्पृश्यता खूप पाळली जात होती. बापू ज्यावेळेस 6-7 वर्षाचे होते त्यावेळेस बापूंच्या आयुष्याला असाच एक कलाटणी देणारा प्रसंग घडला होता. त्याची माहिती आहे एका नवीन येणाऱ्या घाण्याच्या आवाजाची बापूंना गंमत वाटली. तेल घाण्याच्या माळ्याच्या मेढीला कान लावून तिथून आवाज आला. एका नवीन घाणात फिरत छोटे बापू आवाज ऐकण्यात तल्लीन एवढी त्यांच्या डोक्यात दांडक्याचा जोरात मारस. वेदनेने बापू कळवळले. डोक्यातून जोरात झिंझिण्या आली. त्यांनी दूर पाहिलं. शेंगा घाण्यात ढकलण्यासाठी वाचनावर चढलेला गिरणी मालक रागाने आणि उच्चारेने पाहतो. रडत छोटे बापू आईकडे पोचले. पोराच्या डोक्यावरचं टेंगूळ पाहून आई कासावीस झाली. सगळे लाड पाटील एकत्र जमून जाब विचारण्यासाठी गिरणीकडे आले. बापूंना का मारलं होतं माहितीये? त्यांच्या कपड्यांवरून त्या उच्चवर्णीय गिरणी मालकाला ते अस्पृश्यातले वाटले आणि त्यांचा स्पर्श झाला तर विटाळ होईल म्हणून गिरणी मालकाला याचना करत होता. पण या झिंझिण्या बापूंच्या मनात कायमच्या सदर करून त्या आघाताने आजूबाजूच्या जनसामान्यांच्या मूक वेदनेची प्रखर जाणीव होऊन असते. मी पाटलाचा पोर असून देखील माझ्या वेशामुळे मला जर अशी तुच्छ वागणूक मिळत असेल तर माझ्या जागी खरंच एखादा अस्पृश्य मुलगा असता तर त्याला किती यातना भोगाव्या लागत असेल. या प्रश्नाने त्यांच्या काळजाला घर पडले आणि अशा अमानुष चालीरीती नाकारायच्या याचं बीज इथेच त्यांच्या मनात पोचलं. बरोबर. कुंडलच्या कोंबेश्वर महादेवाच्या देवळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची कार्यशाळा चालत होती. रात्रीच्या कार्यशाळेमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच देशभक्तीचे धडे दिले जाते. क्रांतिसिंह नाना पाटील, गदी माडगूळकर, साने गुरुजींची व्याख्यानं देखील रात्रीच्या कार्यशाळेमध्ये आयोजित होती. देशभक्तीचे बाळकडू बापूंना इथूनच मिळाले. ते पुण्याचे आयुर्वेदिक कॉलेज आहे. कॉलेजमध्ये असतानाचे बापूंची शिक्षणाचा 200 वर्षाला असतानाच 1942 ची चले जावची चळवळ